नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पेसा अंतर्गत जी काही या ठिकाणी प्रतीक्षा यादी आणि निवड यादी वन विभागामार्फत प्रसिद्ध झालेली आहे, त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। किती उमेदवारांचं सिलेक्शन या भरती प्रक्रियेअंतर्गत करण्यात आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला वनरक्षक भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो पहा, जे काही पेसा अंतर्गत जे काही GR शासनाने पास केलेला आहे, मानधन तत्वावरती जी नियुक्ती केली जाणार आहे त्या रिगार्डिंग देखील या ठिकाणी अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, ज्यावेळेस तुम्ही वन विभागाची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती व्हिजिट कराल, त्यावेळेस तुम्हाला भरती प्रक्रिया यावरती क्लिक करायचं आहे। तसेच इतर जर तुम्हाला माहिती हवी असेल पेन्शन संदर्भातची, तर या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता। तर पहा, आपल्याला महत्त्वाचं म्हणजे भरती प्रक्रियेसंबंधी पाहायचं आहे, त्यामुळे भरती प्रक्रियेवरती आपण क्लिक करूया, जेणेकरून आताची जी काही अपडेट आलेली आहे महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फतची ती आपल्याला पाहायची आहे। ठीक आहे, तर पहा, पब्लिक नोटीस जारी करण्यात आलेली आहे। पुणे सर्कल पेसा फॉरेस्ट गार्ड। ओके, सो पेसा क्षेत्रासंदर्भात या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। तसेच या व्यतिरिक्त पब्लिक नोटीस नागपूर सर्कल संदर्भात देखील 24 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। आत्ताची महत्त्वाची अपडेट म्हणजे पेसा फॉरेस्ट गार्ड पुणे सर्कल यासाठी असणार आहे। आपण ही PDF डाउनलोड करून घेऊया, जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहावयास भेटेल। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो पहा, हे PDF मी डाउनलोड करून घेत आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर जे काही वन विभाग अंतर्गत फॉरेस्ट गार्ड हे जे पद या ठिकाणी भरलं जात आहे, त्या रिगार्डिंग ही अपडेट पहा। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग उप वन संरक्षक पुणे वन विभाग पुणे यांच्या अंतर्गत प्रादेशिक निवड समिती पुणे वनवर्त वनरक्षक घटक पदभरती सन 2023 संदर्भात हे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेलं आहे। म्हणजे काल या ठिकाणी ही अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती। या प्रसिद्धीपत्रकामध्ये विद्यार्थी मित्रांनो, वन विभागातील नामनिर्देशनाच्या कोटातील वनरक्षक या पदांकरिता दिनांक 8/6/2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहित मुदतीस अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची TCS आयॉन कंपनीमार्फत राज्यातील विविध परीक्षा केंद्रावरती कम्प्युटर बेस्ड टेस्ट अर्थात CBT एक्झाम पार पडली दिनांक 2/8/2023 तसेच 11/8/2023 या कालावधीमध्ये। आणि त्या संदर्भातचं जे काही तुमचं अधिकृत रिझल्ट आहे ते mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही आत्ताची जी काही अपडेट आलेली आहे ती आपल्याला पाहायचं आहे। जी उमेदवारांची कागदपत्रे जी काही प्रतीक्षा यादी आणि निवड यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या परिपत्रकामध्ये जी काही माहिती आहे ती कशी एक्झाम झाली, कोणत्या दिवशी झाली, तसेच कागदपत्रे कधी पडताळणी करण्यात आली, तसेच फिजिकल टेस्ट जी काही पार पडलेली आहे त्या रिगार्डिंग ही माहिती देण्यात आलेली आहे। ती व्यवस्थित तुम्ही रीड करून घ्यायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल, त्या लिंकवरती क्लिक करून PDF तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। महत्त्वाचे म्हणजे काय तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 5/10/2024 रोजी जी काही अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसा ग्राम पातळीवर काम करणाऱ्या 17 संवर्गातील वनरक्षक पदभरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यावर आली असल्यामुळे गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून मानधन तत्वावर नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भराव्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ओके, सो जसं काही आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिले होते की पेसा भरती संदर्भात जो काही शासनाने GR पास केला आहे त्यानुसार जी काही नियुक्ती तुमची केली जाणार आहे ती केवळ मानधन तत्वावरती जोपर्यंत सुप्रीम कोर्टचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करणार आहे ते मानधन तत्वावरती या नियुक्ती देण्यात येणार आहे। ठीक आहे, तर पहा, नेमणुका मानधन तत्वावरती नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत। संबंधित नियुक्ती प्राधिकारी दिनांक 8/10/2024 पर्यंत मानधन तत्वावरील नियुक्तीचे आदेश पात्र उमेदवारांना देण्याबाबत व त्यांना नेमणूक केलेल्या पदावर तात्काळ हजर होण्याच्या सूचना देण्याबाबत शासन प्रशासन व पत्र क्रमांक जे काही आरक्षण संदर्भाचा आहे दिनांक 5 ऑक्टोबर 2024 तसेच अपत्र प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रधान दुय्यम संवर्ग महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे जे काही पत्र आहे त्या पत्राच्या अधीन राहून या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती संदर्भात जे काही आदेश आहे ते निर्गमित करण्यात येणार आहेत। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो पहा, अशा प्रकारची अपडेट आलेली आहे।
ओके. सो मानधन तत्वावर नेमणुकीचे जे काही आदेश आहेत ते आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करण्यात येईल. तसंच सदरची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. विद्यार्थ्यांनो पहा, जे काही तुम्हाला मासिक मानधन दिलं जाणार आहे पर मंथ ते केवळ मानधन स्वरूपात असणार आहे. ते नियमित वेतन नसून फक्त मासिक मानधन असणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका या मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक जी काही प्रकरण सुप्रीम कोर्टमध्ये प्रलंबित आहेत त्याच्या अधीन राहून जो काही अंतिम निर्णय येईल सुप्रीम कोर्टाचा त्याच्या अधीन राहून जी काही नियुक्ती आहे ते देण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो वनरक्षक हे वन विभागातील आघाडीचे पद असून त्यांना वनक्षेत्रात पायी गस्त करावी लागते. त्यामुळे वनरक्षक शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यामुळे वनरक्षक पदासाठी 4 तासात पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर व महिला उमेदवारांना 16 किलोमीटर चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी विहित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या पेसा उमेदवारांची मानधन तत्वावर निवड यादी व प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी दिनांक ही 7/10/2024 रोजी ठीक सकाळी 5:45 म्हणजे 5:15 वाजता वन्यप्राणी उपचार केंद्र TTC बावधन चांदणी चौक NDA मार्ग पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. सो विद्यार्थ्यांनो पहा, 7 ऑक्टोबर 2024 रोजी ठीक सकाळी 5:15 वाजता तुमची जी काही फिजिकल टेस्ट असणार आहे शारीरिक क्षमता चाचणी, त्यामध्ये तुम्हाला पुरुष जर कॅन्डिडेट असेल तर 25 किलोमीटर तुम्हाला जे काही चालण्याची शारीरिक क्षमता आहे ते टेस्ट केली जाणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी या ठिकाणी पार पडणार आहे. 7 ऑक्टोबर 2024 रोजी हे आयोजन जे आहे ते वन्यप्राणी उपचार केंद्र TTC बावधन चांदणी चौक NDA मार्ग पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला रेडी राहायचं आहे. 7 तारखेला तुमची जी काही चाचणी असणार आहे ती या ठिकाणी शेड्यूल जो आहे तो देण्यात आलेला आहे. ओके. सो अतिशय महत्त्वाची ही अपडेट आलेली आहे वन विभागामार्फत फॉरेस्ट गार्ड या पदाकरिता या ठिकाणी 7/10/2024 रोजी आयोजन करण्यात आलेले आहे शारीरिक क्षमता चाचणीचे. ठीक आहे. तर पहा, त्या संदर्भात यादी जी आहे ते देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. निवड यादी प्लस प्रतीक्षा यादी, जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये असणार आहेत त्यांचे देखील या ठिकाणी अपडेट आहे आणि निवड यादीमध्ये जे आहेत त्यांचे देखील या ठिकाणी नावाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव कुठल्या यादीमध्ये आहे. जे काही पेसा अंतर्गत या ठिकाणी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यानुसार तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आलेली आहे वन विभाग भरती संदर्भातची. बरेचसे विद्यार्थी मित्र कमेंट्स करून विचारत होते की सर वन विभागासंदर्भात काही अपडेट आलेली आहे का. सो फायनली ही विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही चाचणीसाठी जाताल त्यावेळेस तुम्हाला हा जो फॉर्मॅट आहे तो फिलअप करून सोबत घेऊन जायचा आहे. यामध्ये शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचं हे प्रमाणपत्र आहे. या ठिकाणी उमेदवाराचा फोटो म्हणजे तुमचा फोटो या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचा आहे. तसेच उमेदवाराचा जो काही ID क्रमांक आहे तो ID क्रमांक, उमेदवाराचं संपूर्ण नाव, तसंच पदाचं वनरक्षक गट क चं नाव, तसेच पुरुष उमेदवारांसाठी 25 किलोमीटर व महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर पायी चालणे ह्या शारीरिक क्षमता चाचणीपूर्वी उमेदवार हे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचं हे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. यामध्ये जसे की हे वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला वैद्यकीय अधिकारी कडून तुम्हाला घेऊन जायचं आहे. ओके. सो अशा प्रकारचा हा फॉर्मॅट तुम्हाला सोबत कॅरी आऊट करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही शारीरिक चाचणीकरिता जाताल त्यावेळेस. ओके. सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.